नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कृषी विभागाचे सहकार्य, त्याला आडिवली दहिवलीच्या शेतकऱ्यांची समर्थ साथ. वा, क्या बात, क्या बात, क्या बात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती मदत केली पाहिजे. मात्र मदत करताना आर्थिक हितसंबंध येता कामा नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते. नेमकी अशीच घटना कल्याण तालुक्यातील आडिवली दहिवली शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली आहे. तेही कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या सहकार्याने. त्याला मिळालेल्या शेतकऱ्यांच्या समर्थ साथीने, कष्टाने, जिद्दीने आज ऐन कडक उन्हाळ्यात या गावातील 30 ते 40 एकर क्षेत्र हिरवेगार झाले आहे. नदी, धरण, तलाव आमच्या उशाला आणि कोरड पडली घशाला, अशी ओरड आपण नेहमीच ऐकतो. पण यासाठी प्रत्यक्षात कृती करताना, त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. परंतु याला अपवाद ठरली ती कल्याण पंचायत समितीमधील आडवली दहिवली ग्रामपंचायत. येथील ऐन विशीतील तरुण सरपंच कमलाकर राऊत, उपसरपंच दर्शन मलिक, सदस्य सोमनाथ सावंत, सुनीता राऊत, दामिनी जाधव, सुखदेव शिद, मीना फसाले, इंदिरा शिद इत्यादींनी तडक कल्याण पंचायत समिती गाठली आणि आपले दुःख कृषी विभाग गट विकास अधिकारी यांच्या समोर मांडले. तरुण लोकप्रतिनिधीची गावाप्रती, शेतकऱ्यांप्रती तळमळ, महत्वाकांक्षा, कष्ट करण्याची जिद्द पाहून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त CEO अजिंक्य पवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, जिल्हा परिषद ठाणे कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भोये यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, SS संत, श्री घोलप आदींनी या गावास भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन प्रत्यक्षात काळू नदीवर जाऊन गावातील 12 ते 13 शेतकऱ्यांना एकत्र करून प्रति शेतकऱ्याला 30,000 रुपये असे सुमारे 3,90,000 रुपये अनुदान देऊन तब्बल 800 ते 1,000 मीटर पाईपलाईन काळू नदीवरून करून पाणी शेतावर आणले. याचा परिणाम गेली कित्येक वर्ष केवळ भात पीक घेणारे शेतकरी आता काकडी, चवळी, दुधी भोपळा, मिरची, सिमला, गोसावळी, कारली अशी वेगवेगळी भाजीपाला पिके घेऊ लागली. कल्याणसारखी मोठी बाजारपेठ जवळ असल्याने आता या शेतकऱ्यांना जवळपास 70 ते 80,000 केवळ नफा मिळत आहे. वर्षानुवर्ष ओसाड माळरानावर आता हिरवेगार नंदनवन फुललं आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्याला नागरिकांची, शेतकऱ्यांची, जनतेची साथ लाभली तर काय होऊ शकतं याचे ताजे व जिवंत उदाहरण म्हणजे आडवली दहिवली ग्रामपंचायत होय. नुकतीच या गावाला कल्याण पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी RK गवारी, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, SS संत, विस्तार अधिकारी दिनेश घोलप, पत्रकार संजय कांबळे आदींनी भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती माधुरी राठोड, उपसरपंच दर्शन मलिक, जागृती जाधव, दीपाली ठाकरे, राजाराम राऊत, सुभाष सावंत आदी मंडळी उपस्थित होते. यावेळी गावातील विविध विकास कामे, अंगणवाडी इत्यादींची पाहणी करण्यात आली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई. नमस्कार. आज आपण आडिवली दहिवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे म्हटलं जातं आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत झालेली आपल्याला दिसून येते. कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आणि इथले जे शेतकरी आहे यांच्या सहकार्यातून ही जे आज केवळ भात पीक घेतलं जात होतं, तर आज तुम्ही परिस्थिती पाहता सर्वत्र हिरवगार क्षेत्र आहे. जवळजवळ 800 मीटर ही पाईपलाईन झालेली आहे आणि पूर्ण शेतकऱ्यांना त्यांचे क्षेत्र आहे ते ओलिताखालेलं आहे आणि त्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. म्हणजे नोकरीच्या मागे न धावता आज इथले शेतकरी स्वावलंबी झाल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. आणि हे साधलं आहे कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या माध्यमातून. त्यांचे अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, आपले BDO सर असतील किंवा विस्तार अधिकारी असतील, त्यांनी इथं जागेवर भेट देऊन त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना या योजना समजून सांगितल्या आणि त्या शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि आज आपल्याला हे सुंदर असं चित्र पाहायला मिळतं आहे. कडक उन्हामध्ये देखील हा परिसर आपल्याला हिरवागार दिसतोय. याचं सर्व श्रेय कल्याण पंचायत समितीचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषद, आपले ठाणे जिल्हा परिषद यांना दिलं जातं. खरंच जर प्रशासनानं जर ठरवलं तर काही होऊ शकतं याचं एक ज्वलंत आणि अत्यंत ताजं उदाहरण म्हणजे आडिवली दहिवली ग्रुप ग्रामपंचायत आहे. इतरही शेतकऱ्यांनी असं एकत्र येऊन
आपल्या कृषी विभागांना किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मी आज यस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून तमाम शेतकऱ्यांना आवाहन करत आहे. 21 किलोमीटरवर असणारी दैवली ग्रामपंचायत, या ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास 40 एकर क्षेत्र फक्त भात लागवड केल्यानंतर रब्बी सीझनमध्ये पडीक राहत होतं. या शेतकऱ्यांसाठी माननीय गटविकास अधिकारी, माननीय सहाय्यक गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग, आमचे कृषी विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 23-24मध्ये या ग्रामपंचायतमध्ये माननीय सरपंच, उपसरपंच, आमच्या ग्रामसेवक मॅडम यांच्यामार्फत शेतकऱ्यांना एकत्र करून कृषी विभागांना सिंचन योजनेची माहिती दिली. या अंतर्गत आम्ही जवळपास 19 प्रस्ताव दैवली ग्रामपंचायतीचे केल्यामुळे त्यामधील 13 प्रस्ताव आमच्या मागील वर्षी मंजूर झाले आणि 13 प्रस्तावामध्ये प्रति लाभार्थी 30,000 प्रमाणे आम्ही या ग्रामपंचायतच्या बाजूला काळू नदी आहे, इथून 13 शेतकऱ्यांना एकत्र करून 30,000 प्रमाणे 3,90,000 रुपये शेतकऱ्यांना अनुदान दिलेलं आहे 13 शेतकऱ्यांना. आणि त्याचं हे फलित आज आपल्याला उदयास दिसत आहे. आणि याच्यामध्ये आज रब्बी सीझनमध्ये काकडी, भोपळा, दोडका, डांगर, लाल भोपळा आणि चवळी असं जवळपास 40 एकर क्षेत्रावर हा भाजीपाला दिसत आहे. हे 23-24च्या योजनेचा लाभ आज आपण 24-25मध्ये बघत आहे. आणि या शेतकऱ्यांना मार्केटिंग, कल्याण मार्केट आणि पुढं जाऊन आम्ही यांना मार्केटिंग बाबत सुद्धा कृषी विभाग पंचायत समिती मार्गदर्शन करणार आहे. विभाग व पंचायत समिती कृषी विभाग अंतर्गत दहिवली आडिवली ह्या गावामध्ये काळू नदी जवळच 40 एकर जमीन सिंचन क्षेत्राखाली आलेलं आहे आणि सर्व हिरवळ असे झालेलं आहे. ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून चवळी, दोडकी आणि इतर विविध पिकं घेतलेली आणि जमीन सिंचनाखाली आले आणि सर्व हिरवळ झालेलं आहे. अतिशय मला चांगलं वाटतं. माझ्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने मी आमच्या पंचायत समिती कृषी विभागाला धन्यवाद देतो आणि ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देतो. बोलायचं आज मी दहिवली गावचा ग्रामपंचायत दैवली आडिवलीचा उपसरपंच म्हणून पदावर कार्यरत असून माझ्या दहिवली गावाच्या बाजूस कालू नदीचे एक पात्र असे जात असतं. या पात्राचा म्हणजे या नदीचा आमच्या शेतकऱ्यांना कधीच उपयोग झाला नाही, परंतु एवढ्या वर्षी आमचे शेतकरी हे नदीच्या पात्रापासून वंचित होते. या पाण्यावर त्यांची कधी शेती किंवा कोणत्याही प्रकारचं पीक ते घेत नव्हते. परंतु आज या आपल्या पंचायत समिती कल्याण यांच्या कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून आज आम्हाला म्हणजे सरांनी आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या या योजनेचं आम्हाला मार्गदर्शन केलं. तसेच आमच्या अनेक शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती दिली आणि तसंच या नदीचे पात्र हे एकदम खोलाचं पात्र आहे, म्हणजे इथे पूर्ण 12ही महिने पाणी असतं आणि या पाण्याचा उपयोग आपल्या गावाच्या शेतीसाठी कसा घेता येईल हा त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना विश्वास मिळवून दिला. आणि त्यांनी आमच्या 12 ते 15 शेतकऱ्यांचा एक गट तयार केला. या गटातून त्यांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांना योजना कृषी पाणी आलं आम्हाला समाधान झालं. नंतर आम्ही भाजी पिकवायला लागलो. भाजीपासून आम्हाला उत्पन्न 50 ते 60,000 मिळायला लागले. कमलाकर दामोदर राऊत, सरपंच, ग्रामपंचायत दैवली आडिवली. पहिले शेतकरी फक्त भात शेती करायचे. नंतर आम्ही कृषी पंचायत समिती कल्याण यांना भेट दिली. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि पाईपलाईन योजनेची माहिती घेतली. नंतर त्यांनी आम्हाला माहिती देऊन आम्हाला पाईपलाईनीची सुविधा उपलब्ध करून दिली. सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतला. आता तुम्ही आता पाहू शकतात की आता काकडे असेल, घोसाळे असेल, कारले असेल, असे वेगवेगळे पीक आता हे या शेतकरी घेत असतात आणि त्यातून त्या शेतकऱ्यांना आर्थिक कमाई होत राहते. आणि अजूनसुद्धा
याच्यातून अजून शेतकरी कसे पाण्याचा पुरेपूर उपयोग करतील आणि शेती करतील याकडे आमचं लक्ष असेल. धन्यवाद.